माझी मम्मी आहे ना, तर ते प्रश्न विचारणार आहे आम्हाला, तर त्याचं आन्सर आम्ही दोघं करणार आहे. तर मम्मी विचार प्रश्न. पहिल्यांदा आय लव्ह यू कोणी म्हटलं होतं? मी बोललो होतो, म्हणजे जसं आमचा साखरपुडा झाला तसं मी कॉल केला त्याला. फर्स्ट टाइम कॉल केला आणि तो आय लव्ह यूचा कॉल केला. सेकंड प्रश्न मम्मी. माफी कोण आधी मागतं? मलाच मागावं लागते. मलाच मागावं लागते. म्हणजे तू राग बोलले कोणाचं? तुम्ही येतात मग तुम्ही रागवरले की मी येते, म्हणजे ज्याची चुकी असली ना तो दुसरा जातो मनवायला. जास्त हट्टी कोण? जास्त हट्टी कोण? जास्त हट्टी हीच आहे, लई त्रास देते. मी चटते. हा तिला म्हणजे पाहिजे लई डोका दे बापा. लेडीज लोकांचं तसंच. तू सरप्राईज कोण जास्त देतं? सरप्राईज मी पण देतो, पण मला आठवण आठवण नसते, विसरून जातात. माझ्या डोक्यात असतं की असं मला- आज सरप्राईज द्यायचंय, पण मी येता एवढा घाईने येतो ना ऑफिस मधून, तर मध्येच मला आठवण राहत नाही. मग ते मी रेडी करून ठेवते. म्हणजे मी पण देऊ शकतो सरप्राईज, तसं काही नाही. ठीक आहे, ओके. शॉपिंग कोण जास्त करतं? शॉपिंग एक बघा, शॉपिंग कोणाला म्हणतात? जी महत्वाची गोष्ट आहे, शॉपिंग जी मॅन्डेटरी गोष्ट आहे, तर ती गोष्ट घेतली पाहिजे. आता शॉपिंग करायचं म्हटलं म्हणजे गल्लीमध्ये असं एकदम भंगारवाला बी आला ना, ए भंगारवाली एकदम दोघी पडतात डायरेक्ट. स्वयंपाक काय पण असो, माझ्या टिफिन पण राहिला टिफिन सोडून देतात डायरेक्ट दोघी गायब. म्हणजे एवढं त्यांना एवढं आवडतं ना, तर शॉपिंग म्हणजे काही टेन्शन नाही. शॉपिंग म्हणजे डायरेक्ट शॉप डाय आमच्या गल्लीत येतं. शॉपिंग म्हणजे लेडीज लोकांचा फेवरेट विषय. फोनवर जास्त वेळ कोण असतं? हे असतात फुल टाइम फोन वरती असतात. हा बरं, मी दिवसभर मी जर ऑफिसमध्ये, ओके, दिवसभर ऑफिसमध्ये मोबाईलला हात नाही, आता घरी येऊन तरी फोन दिसेल ना. आणि चुकीचं आहे. चुकीचं आई आहे. चुकीचं आहे ना. फॅमिली आणि यांना काय वाटतं की मी मोबाईल मध्ये घुसले, पण मी दिवसभर फ्री नसतो, आणि ही पूर्ण दुपारी ही मोबाईल बघते. असं काय? रोमॅन्टिक कोण होतं जास्त? दोघं. बोलायच्या विषयी भांडण झाल्याला आधी कोण येतं बोलायला? मला जेव्हा लागतं आणि एवढी रडत हिला रडणं खूप भारी होतं. छोटीशी गोष्ट असं ना, लई डोळ्यात पाणी येऊन जात. मला जावं लागतं. याचं मूळ इमोशनल म्हणतात त्याला. याचं मूळ इमोशनल म्हणतात त्याला. बघा, नवरा बायकोंचं दोघींचं कॉम्बिनेशन चांगलं असतं ना, तर संसार चांगला जातो. हे मला माहिती आहे, म्हणून मला जावं लागतं. स्वयंपाक कोण चांगला करतो? तूच करणार आहे, कारण की तूच करते. चला, आता खूप झाले प्रश्न. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तर तुम्हाला आवडला असेल, आणि आम्ही ब्लॉगिंग करतो मित्रांनो, मी फॅमिली ब्लॉगिंग, कपल ब्लॉगिंग वगैरे करतो. आवडलं असेल तर फॉलो करून घ्या. तुम्ही फर्स्ट टाइम बघत असणार, चला, एका नाशिक करायला फॉलो करा, एका मराठी माणसाला फॉलो करा. थँक्यू.